यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानं क्रियाभ्याम्। आपल्या इथं शेवटची दिली त्यांना पूर्ण फुलाची पाकळी शाल श्रीफळ आणि पाकिट। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या राणू अक्का या वाड्यामध्ये त्यांना दिलं होतं आणि याच भुईंज वाई तालुक्यातल्या भुईंज येथे जाधवरावांच्या वाड्यामध्ये गेल्या 350 वर्षापासून रामनवमी साजरी केली जाते। विशेष म्हणजे या वाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की या वाड्यातील जी रामाची मूर्ती आहे ती रामदास स्वामी यांच्या अनुयायांनी या ठिकाणी ती मूर्ती प्रतिष्ठापना केली होती आणि तेव्हापासून 350 वर्षापासून या जाधवराव वाड्यामध्ये रामनवमीचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतो। आपण थेट बातचीत करणार आहोत जाधवराव वाड्यातीलच भैयासाहेब जाधव यांच्याशी। भैयासाहेब, लोकशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। नमस्कार। 350 वर्षाची पार्श्वभूमी आहे, रामनवमी आज संपूर्ण देशभरात साजरी होते, कसं बघता याच्याकडे, काय सांगा? हा उत्सव शतकानुशतकं वर्षापासून आमच्या वाड्यामध्ये चालत आलेला आहे। याची एक आख्यायिका अशी आहे की ह्या ज्या मूर्ती आहेत रामपंचायतन हे रामदास स्वामींच्या सूचनेवरून कल्याण स्वामींनी इथं या वाड्यामध्ये स्थापन केलेलं आहे। त्याला 300-350 वर्षाची परंपरा आहे। अजूनही पाडव्यापासून रामनवमीपर्यंत 9 दिवस हरदासी कीर्तन, होम, हवन, भजन सगळे धार्मिक विधी करून आम्ही सर्व जाधवराव कुटुंबीय एकोप्याने, जरी आता इकडे तिकडे नोकरीच्या निमित्त धंद्याच्या निमित्तानं विखुरलो जरी असलो तरी हा रामनवमीच्या 9 दिवसात सगळे आम्ही इथं एकत्र येतो। एकत्रपणाने आम्ही ही सगळे जाधवराव कुटुंबीय ही रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करतो आणि प्रचंड प्रतिसाद या रामनवमीसाठी आमच्या या भुईंज आणि भुईंज पंचक्रोशी आणि तालुक्यातील आणि जिल्ह्यातील आणि सगळेच आमचे पै पाहुणे आप्तेष्ट जे लांबचे असतील, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, विदर्भ, मराठवाडा, इथून सगळे ह्या उत्सवासाठी आमच्या जवळचे जे सगळे नातेवाईक आप्तेष्ट आहेत ते आवर्जून ह्या कार्यक्रमासाठी येतात आणि हा मोठ्या उत्साहानं आम्ही सगळे जाधवराव कुटुंबीय हा सण आणि उत्सव एक आपला गावचा किंवा आमच्या सगळ्या कुटुंबियांचा एक धार्मिक सण म्हणून सगळे चांगल्या पद्धतीनं साजरा करत आलेलो आहोत। नक्कीच या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे असं की या वाड्यातील आई जिजाऊंचे वंशज देखील याच वाड्यात होते, त्यांच्या बाबतीत देखील आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आज रामनवमी आहे आणि काय इतिहास आहे या वाड्याचा? मी संगीता चंद्रकांत निंबाळकर। आमचे व्याही श्रीमंत भैयासाहेब जाधवराव यांच्या म्हणजे जाधवराव कुटुंबियांच्या वतीने या वाड्यामध्ये रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो। हे खरं तर सिंदखेड राजाचं घराणं आहे आणि सिंदखेड राजा बुलढाणा इथून हे घराणं या ठिकाणी भुईंज या ठिकाणी स्थायिक झालेलं आहे आणि हे संस्थानिक काळापासून हे लोक या रामनवमीचा उत्सव साजरा करत आहेत। आज रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी यांचे 17वे म्हणजे 17 राजमाता जिजाऊंचे 17वे वंशज जयवर्धन जाधवराव हे आपले परंपरा जी आहे ती म्हणजे यापुढे चालू ठेवत आहेत, याचा सर्व पै पाहुण्यांना अभिमान आहे। कारण पुढच्या पिढीने हे साजरे करणं हे फार महत्त्वाचं आहे आजकालच्या काळामध्ये आणि हे आमचे व्याही जे आहेत हे सर्व कुटुंबीय जाधवराव कुटुंबीय तेही पाळत आहेत आणि त्यांची पुढची पिढी या ठिकाणी ही परंपरा साजरी करत आहे। त्याबद्दल या सर्वांचं आमच्या निंबाळकर कुटुंबियांच्या वतीनं मी अभिनंदन करते। दरवर्षी आम्ही यांच्या कन्या ऐश्वर्या राजे जाधवराव या आमच्या सुनबाई आहेत आणि दरवर्षी आम्ही या कुटुंबाशी जोडले गेलो तेव्हापासून या रामनवमीच्या उत्सवाला येत आहोत। आजचा आपल्याला जाधवराव कुटुंबियांनी सांगितलेलंच आहे की ही सज्जनगड या ठिकाणी यांची म्हणजे इतिहासामध्ये दाखले आहेत। या कुटुंबियांचाही दाखला पूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा रामनवमीच्या मी सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद। आपल्या समेत भाजपचे माजी आमदार मदनदादा आहेत। रामनवमी आहे, काय सांगा? रामनवमीच्या निमित्तानं आपणा सर्वांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आज भुईंज येथील जाधवरावांच्या वाड्यामध्ये शेकडो वर्षापासून संपन्न होत असलेला रामनवमीचा सोहळा आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये संपन्न झाला। या निमित्तानं सर्व सुहृदयी स्नेहांची भेट झाली, याचा आनंद व्यक्त करतो आणि पुन्हा एकवार आपल्याला शुभेच्छा। नक्कीच
आई जिजाऊंचा वंशजांचा वाडा छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या राणू अक्का याच वाड्यात दिले होते आणि याच वाड्यात 350 वर्षापासून रामनवमीचा उत्सव आज देखील उत्साहात सुरू आहे. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.